महाविकास आघाडीच्या शासनकाळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाची सुरुवात झाली आणि त्या काळात मला 6 खात्यांचे राज्यमंत्रीपद लाभले। आजही त्याच विचारांशी बांधील राहून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच कार्यरत राहणार आहे, असा स्पष्ट खुलासा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला। राहुरी येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शरद पवार यांच्या सहकार्यामुळे राहुरी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवण्यात यश आले। कृषी, शिक्षण, आयटी पार्क, फळबाग योजना आणि उद्योग विकासासाठी पवार साहेबांनी मोठे पाठबळ दिले। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरे गटाने 21 पैकी 21 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला। याबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, पूर्वी संचालक अत्यल्प मतांनी निवडून येत होते, मात्र यंदा 2 ते 3 हजार मतांच्या फरकाने मोठ्या प्रमाणात विजयी झालो। सभापती अरुण तनपुरे यांचे पारदर्शक काम आणि बाजार समितीचा आदर्श यामागे कारणीभूत आहे। सध्याच्या सरकारकडून केवळ सत्ताधारी कारखान्यांनाच शासकीय कर्ज व मदतीचा लाभ मिळतो। त्यामुळे डॉक्टर तनपुरे कारखाना सुरू ठेवण्यासाठी सत्तेत असणे गरजेचे होते, असे सांगून तनपुरे यांनी स्पष्ट केले की अध्यक्ष अरुण तनपुरे व इतर संचालक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील झाले आहेत। सत्तेतील राजकीय व्यावहारिक गरज म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात, मात्र माझी निष्ठा शरद पवार यांच्या प्रतीच आहे। मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढील राजकीय वाटचाल करणार, असा पुनरुच्चार त्यांनी पत्रकार परिषदेत केला। डॉक्टर तनपुरे गेल्या काही दिवसापूर्वी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली। निवडणूक जेव्हा लागली त्यावेळेस खरं माझं मत होतं की जे राज्यातले सत्ताधारी मंडळी आहेत, ज्यांच्याकडं राज्यापासून ते केंद्रापर्यंतची अगदी जिल्हा बँकेची सत्ता आहे, अशा लोकांनीच खरं हा कारखाना चालवणं त्यांना सोपं जाईल। कारण की एवढं मोठं कर्ज या कारखान्यावर असल्या कारणानं आणि विशेषतः राज्य सरकारचे देखील बऱ्याचशा देणी या संस्थेवरती आहेत। जसं की काळा परवाना न घेता कारखाना चालवण्याचा मोठा मला वाटतं 40 कोटीपर्यंत दंड आहे। काही मुरुम उत्खनन झालं होतं त्याचाही 40-50 कोटीपर्यंत दंड आहे। आणखीन प्रॉव्हिडंट फंडचे काही विषय, बरेच सरकारी देणे असतील, हे असल्या कारणानं परत जिल्हा बँक आज भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असल्या कारणानं हा कारखाना खरं राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनीच खरं जबाबदारी घ्यावी असं माझं मत होतं। आणि आपण काही या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये डायरेक्टली न जाता एक काय सर्वानुमते काय करता येईल का किंवा काय असं खरं विषय होता। परंतु ज्यांच्याकडे राज्यातल्या आणि केंद्रातल्या जिल्हा बँकेची सत्ता होती अशा लोकांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात टिकून थांबले नाहीत, अर्ज विड्रॉ केले आणि पर्यायाने ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी आमचे चुलते अरुण साहेब तनपुरे यांच्या खांद्यावरती आली। इतरही काही पॅनल होते, परंतु लोकांचा विश्वास हा इतर पॅनलवरती खूपसा चालवतील असा काही विश्वास नसल्या कारणानं शेवटी ही संस्था चुकीच्या हातात जाऊ नये या कारणानं त्यांच्याकडे ती संस्था निवडणूक लढवण्याची जबाबदारी आली। आणि या तालुक्यातल्या जनतेने, कारखान्याच्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं मान्य अरुण साहेब तनपुरे यांच्या ताब्यामध्ये हा कारखाना दिला। त्यांचं मार्केट कमिटी मधलं असलेलं काम बघून पूर्वीच्या चालवणाऱ्या संस्था त्या ज्या पद्धतीने चांगल्या चालवल्या ते बघता त्यांच्याकडे ह्या संस्थेचा कारभार दिला। आणि जेव्हा सत्ता ही 21-0 आणि ती अत्यंत मोठ्या, म्हणजे राहुरी कारखान्याची निवडणूक याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहित असेल की अगदी 400-500 मतं इकडे काहींचे 2-4 ह्या पार्टीचे घुसायचे क्रॉस वोटिंग मध्ये। यावेळेस मात्र अत्यंत निर्विवादपणे 2-3 हजारांच्या फरकानं आणि अगदी 21-0 अशा फरकानं लोकांनी कारखाना अरुण साहेब तनपुरेच्या ताब्यात दिला। आणि साहजिकच गेल्या काही वर्षातलं राज्य सरकारचं एकंदरीत वागणं बघता साखर कारखान्यांना कर्ज द्यायचं असेल, एनसीडीसीचे कर्ज ज्या कारखान्यांना दिली ती फक्त खरं सत्तेतल्या कारखान्यांना एनसीडीसीची कर्ज मिळाली। जे विरोधी पक्षातले लोक होते त्यांना मात्र निवडून त्यांना कर्ज नाकारण्यात आले। उदाहरणार्थ आमचे श्रीगोंद्याचे सहकारी राहुल जगताप
त्यांना कर्ज मिळालं नाही. आमचे तत्कालीन माझ्याबरोबर आमदार असलेले अशोक बापू पवार असतील, त्यांनाही कर्ज मिळालं नाही. आणि म्हणून विरोधातल्या लोकांची अडवणूक करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या काही वर्षापासून चालू केलेलं आहे. आणि म्हणून कारखान्याची सत्ता आल्या कारणानं सत्तेत जाण्याशिवाय मला असं वाटतंय त्यांच्या पुढे कुठला दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून अरुणसाहेब तनपुरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुंबईला प्रवेश केलेला आहे. तो त्यांचा निर्णय आहे. डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सरकारची काही मदत होईल या अपेक्षेनं त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय. मला आता पक्ष सोडून ते तिथे गेलेत म्हणल्यावर आता सरकारनं योग्य ती मदत करत त्यांना झाली पाहिजे. जिल्हा बँकेने आता त्यांचं 140 कोटीचं कर्ज हे वन टाइम सेटलमेंट मध्ये मोठी कपात त्याच्यामध्ये करून मुद्दलावर किंवा काय थोडंफार नॉमिनल व्याज असेल त्या जिल्हा बँकेने देखील आता खरं सहकार्य होणं अपेक्षित आहे, जेणेकरून हा कारखाना पुन्हा चालू होण्याच्या दृष्टीने काहीतरी पावलं पडतील. परंतु मात्र हा जरा कारखान्याचा विषय त्यांनी हा निर्णय बघून तिथं प्रवेश केलेला आहे. परंतु बाकीचा जो राज्यातला विषय आहे, बाकीचा सरकारचा विषय असेल, सरकारच्या विरोधातल्या धोरणांचा विषय असेल, तर आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती आणि शेतीवर असणाऱ्या अर्थकारणावरती जो भाग अवलंबून आहे त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी इतकं योगदान हे राज्यामध्ये आजपर्यंत मला वाटत नाही कोणाचं असेल. कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यासाठी राबवलेल्या विविध योजना असतील. अगदीच उदाहरण द्यायचं तर आपल्या फळबाग योजनेला रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याचा विषय असेल. कित्येक मोठ्या हजारो हेक्टरवरती फळबागा निर्माण होण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना खरं श्रेय द्यावं लागेल. अगदी भरपूर त्या ठिकाणी नवीन IT पार्क हिंजवडीचा असेल, MIDC असतील, या राज्यातला उद्योग असेल, शेती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम आदरणीय पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून त्या विचारांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. ग्रामीण भागात आपल्या या भागामध्ये जेव्हा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसाला फक्त माझं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आणि राज्यमंत्री पदाची संधी दिली. आणि म्हणून एक पवार साहेबांचा विचार त्याला मानणारा खरं मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबरच आहे. या 5 वर्षाच्या मागच्या आमदारकीच्या काळामध्ये विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खूप मोठं काम या मतदारसंघामध्ये विशेषतः आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांकरता उभं करण्यासाठी पाठबळ आदरणीय पवार साहेबांचं मला मिळालं. अगदी ऊर्जा खात्यातल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पुढच्या 25 वर्षात तयार होणार नाही एवढं मोठं व्हिजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.